हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी काळप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास वटसावित्री पौर्णिमा या व्रतासंबंधी महत्वाची माहिती व पूजाविधी सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. वट सावित्री पौर्णिमा शालिवान शके 1948 संवत्सर पराभव दक्षिणायन वर्षा ऋतू निज ज्येष्ठ मास सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी आहे. काही नियम आणि पूजाविधी याप्रमाणे आहेत मित्रांनो. आज पंचांग शुद्धी नसल्याने आपण शिवलिखित मुहूर्तावर वड वृक्षाची पूजा संकल्प सोडून सवाष्ण स्त्रियांनी करावी. मुहूर्त याप्रमाणे शिवलिखित स्थानिक सूर्योदय ते 7:45 सकाळी. तर हा मुहूर्त आपल्याला शक्यतो पाळता येणार नाही, कारण देवपूजा झाल्याशिवाय आपल्याला रोजची बाहेर पडता येणार नाही. दुसरा मुहूर्त आहे सकाळी 9:24 ते सकाळी 11:03 अर्थात 9:30 ते 11 वाजेपर्यंत. आणि तिसरा मुहूर्त जो आहे तो दुपारी 2:21 ते स्थानिक सूर्यास्तापर्यंत. माझ्या माता भगिनींनो, पहाटे 5 वाजेच्या दरम्यान आपण सोशीरभूत व्हावे. पूजेचे धूत वस्त्र अर्थात परिधान करायचे धुतलेले वस्त्र, किंवा या निमित्त आपण पौर्णिमेनिमित्त नवीन वस्त्र देखील परिधान करू शकता. प्रथम नित्य पित्तर सेवा करावी जर आपण नेहमी करत असाल तर. सूर्यदेवतेला गायत्री मंत्र हे अर्ध द्यावे. माझे पंचांगाचे पाहून आजच्या देवपूजेसाठीचा संकल्प सोडावा. यातच आजच्या विशेष पूजेचाही संकल्प सोडावा. तेव्हा आजच्या विशेष पूजेचा संकल्प कसा असणार आहे तो मी या ठिकाणी आपल्याला सांगत आहे. संकल्पासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत व एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आहे आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे. ओम तत्सत. श्रीमद भगवते महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे विष्णुपदे श्री श्वेत वाराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे अष्टविंशति तमे युगे चतुष्के कलियुगे. प्रथम पादी जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे दक्षिणापथे रामक्षेत्रे बौद्धावतारे दंडकारण्य देशे गोदावरी या दक्षिणे तीरे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके 1948 पराभव नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू निज ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे हिंदू वासरे मूळ नक्षत्रे शुक्ल युगे विष्टिकरण युक्तायाम पौर्णिमा शुभतिथ धनु राशि स्थिते चंद्र मिथुन राशि स्थिते रवि एवं कर्क राशि स्थिते गुरु शेषेषु ग्रहेषु यथा यथम राशिस्थान स्थितेषु सत्सु एवं गुण विशेषण विशेषतायां शुभ पुण्य तिथो मी छाया वीरवोत्रातुत्पन्न मम आत्मना श्रुति स्मृति सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ अस्माकं सर्वेषां सर्व कुटुंबांना मम इह जन्मनी जन्मांतरे च पतिराजांना आयुरारोग्य इष्ट ऐश्वर्याभिवृद्ध्यर्थ द्विपद चतुष्पादानां शांत्यर्थ पुष्ट्यर्थ तुष्ट्यर्थ समस्त मंगलवाप्त्यर्थ समस्त दुरितोपशांत्यर्थ समस्ताभूयार्थ च इष्टकाम संसिद्ध्यर्थ कल्पोक्त फलवाप्त्यर्थ श्री गणेश सत्यवान सावित्री एवं यमराज देवता पूजनम करिष्ये एवं ब्राह्मण देव गुरूंना अन्न वस्त्र यज्ञोपवीतम दक्षिणा दानम करिष्ये. आदो निर्विघ्नता सिद्ध्यर्थ गणपती महागणपती स्मरणम एवं पूजनम च करिष्ये. आता आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या निर्मलाच्या तामणात सोडून द्या मित्रांनो. आपल्या घरच्या श्री गणेशासह सर्व देवतांची पूजा आटोपल्यावर आपल्या पतिराजाचे चरण स्पर्श करावे आणि आजच्या दुसऱ्या मुहूर्तावर अर्थात साधारण सकाळी 9:30 ते
11 वाजेपर्यंतच्या काळात जवळच्या वडवृक्षाजवळ जाऊन त्याची पंचोपचार पूजा आपल्याला याप्रमाणे करायची आहे. अ, पूजा साहित्य आपण लक्षात घ्या. हळद, कुंकू, अक्षत, गुलाल, बुक्का, 5 प्रकारची फळे व सुटी फुले व फुलांचा हार, भिजवलेले हरभरे वा चणा डाळ, गूळ, शुद्ध बंडल, धूपदीप, श्रीफळ, श्री गणेश, सत्यवान सावित्री व यमराजाचा फोटो. प्रथम वड वृक्षाच्या मुळाशी तांब्याभर पाणी ओतावे म्हणजे अर्ध द्यावे. वड वृक्षाच्या बुंध्याला किमान 7 जन्मासाठी 7 फेरे सुताच्या दोऱ्याने बारावेत. या वृक्षाच्या बुंध्याजवळ एका चौरंगावर लाल रंगाचे कोरे वस्त्र अंथरावे. यावर श्री गणेश, सत्यवान सावित्री व यमराजाचा फोटो ठेवा. तो स्वच्छ पुसून घ्या. प्रथम स्वतःला, मग देवतांना गंध, अक्षत, गुलाब, बुक्का लावा. फुले वा फुलांचा हार घाला. यांना धूप दीप दाखवा. अशी पंचोपचार पूजा करावी. याआधी आपल्याला रक्षासूत्र बांधायचे. या देवतांना आधी रक्षासूत्र त्यांच्यासमोर ठेवायचे आणि एक रक्षासूत्र आपण स्वतः बांधायचे, हे लक्षात घ्या. भिजवलेली हरभरा वा चणा डाळ व गुळाचा तसेच 5 ऋतुफळांचा नैवेद्य विधिवत दाखवा. यानंतर आपल्याला धर्मराज, यम देवतेची 14 नावे आपल्याला घ्यायची आहेत श्रद्धेने. यम, धर्मराज, मृत्यू, अंतक, वैवस्वत, काल, सर्वभूतक्षय, औदुंबर, दध्न, नील, परमेष्टी, वृकोदर, चित्र व चित्रगुप्त. यमराजाच्या या 14 नावांचा उच्चार करून त्यांना नमस्कार करायचा भावपूर्ण. आपली मनोकामना बोला, ती पूर्ण करण्याची विनंती यमदेवतेला आपल्याला करायची आहे. आता यमदेवतेचा गायत्री मंत्र माळविना किमान 10 मिनिटे करावा. थोड्या मोठ्या आवाजात करायचा आहे. गायत्री मंत्र असा आहे यमदेवतेचा: ओम सूर्यपुत्राय विद्महे महाकालाय धीमहि तन्नो यमः प्रचोदयात. येथे मूर्तीपूजा अभिप्रेत नाही मित्रांनो, अभिषेक वगैरे. वडाच्या झाडाखालीच अकाली मृत्युमुखी पडलेला आपला पती सत्यवानाचा प्राण पत्नी सावित्रीने आपल्या आध्यात्मिक बळावर व पतिव्रताच्या जोरावर यमराजाकडून परत मिळवला होता. म्हणून येथे जिवंत वडाचे झाड महत्वाचे आणि सवाष्ण स्त्री महत्वाची मित्रांनो. आजकाल फॅशन निघालेली आहे की वडाच्या झाडाची फांदी आणायची आणि ती आपल्या घराजवळ रोवायची आणि त्याची पूजा करायची वैयक्तिक वा सामुदायिक पद्धतीने. हे अत्यंत चुकीचे आहे मित्रांनो. यांनी आपल्याला काही साध्य होणार नाही. आपणच आपल्या धर्माची, सणवार व्रत वैकल्याची थट्टा करतो आहोत असे सिद्ध होते मित्रांनो. अशा अंधश्रद्धेमध्ये जगू नका. आपल्या पतीचे आयुरारोग्य आपल्यापेक्षा जास्त तिने मागायचे आहे. सवाष्ण स्त्रीने इतर कोणत्याही मनोकामना आपण बोलूनही त्या पूर्ण होणार नाहीत, आणि झाल्यास तर त्या बदल्यात आपल्या पतीचे आयुरारोग्य धोक्यात येऊ शकते. हे पक्के लक्षात घ्या. तेव्हा इतर कोणत्याही मनोकामना बोलू नका मित्रांनो. यानंतर वडवृक्षाजवळ खाली जमिनीवर आसन टाकून बसावे आणि आपल्या मनाची एकाग्रता करून सत्यवान सावित्रीची कथा स्वतः पठण करावी थोड्या मोठ्या आवाजात. या वेळेपर्यंत सर्व सवाष्ण स्त्रियांनी उपवास करावा. तिखटामिठाचे पदार्थ मात्र अजिबात खाऊ नका. आपल्या घरी आल्यानंतर शक्य असता आपल्या पतिराजाचे चरण स्पर्श करावे. यानंतर देवघरातील सर्व देवतांना नमस्कार करावा आणि शक्य असता आपण वा दोघांनी, उभयंतांनी उपवास सोडण्यास आनंदाने बसावे मित्रांनो. तर अशा प्रकारे हे निमासह पूजाविधी आहे मित्रांनो. आपण म्हणजेच माझ्या माता भगिनींनी या व्रताचे विधिवत असे पालन करायचे आहे. पूजा संपन्न करायची आहे आणि आपल्या पतिराजाचे आयुष्य आणि आरोग्य प्राप्त करायचे आपल्यापेक्षा जास्त पटीने. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा वट सावित्री पौर्णिमा निमित्ताचा जो पूजाविधी संबंधी व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा.
आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.